जयभीम नमोबुद्धाय. आज आपण जमलोय बदलापूर पश्चिमेला इथे बस स्थानक आहे आणि बस स्थानकापासून भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत आपले जे बौद्ध घ्यायचं बुद्धविहार आहे, महाबोधी बुद्धविहार, त्याला मुख्य आंदोलनासाठी समर्थन करण्यासाठी आपण जमलो आहोत. याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला जे महाबोधी मुक्तविहार आंदोलन करायचं आहे ते आपल्या हिंदू ताब्यात नाही, म्हणून आपण जमलेलो आहोत. तर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यांच्याबरोबर आपण माहिती घेऊया आणि त्यांच्याबरोबर पुढे स्वरूप काही जाणून घेऊया. साहेब, तुमचं मला नाव सांगा पहिलं. मी अमोल विठ्ठल गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शहराध्यक्ष आहे. आणि आता हे आंदोलन आपलं काढतोय, या आंदोलनाचा मुख्य उद्देश काय आहे? आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या काही दिवसापासून बोधगया बिहार या राज्यामध्ये सर्व भंते संघाच्या वतीने, बौद्धांच्या वतीने महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी हे आंदोलन आहे. कारण की या ठिकाणी आणि तसेच समवेत बौद्ध पंथांवर जो अन्याय बिहार पोलीस प्रशासनाने जो काय अन्याय केलेला आहे त्याचा धिक्कार करण्याच्या निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी शांतता रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. खरोखर आज मोर्चा निघत आहे भारतीय बौद्ध महासभा यांच्या अंतर्गत. म्हणजे बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा आहे आणि भारतीय बौद्ध महासभा या अर्थात धर्माचा प्रसार करत असते. आता भारतीय बौद्ध महासभेची शाखा या पूर्ण भारत देशामध्ये पसरलेल्या आहेत. आता आपण भारतीय बौद्ध महासभा शहरी अध्यक्ष यांच्यामार्फत जाणून घेतलं की मुख्य आंदोलन का करत आहोत. कारण ते बौद्ध घ्यायचं विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे, ते हिंदू ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आणि ते तिकडच्या कायद्याप्रमाणे ते त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि तो कायदा बदलण्यासाठी सर्वांना तिकडे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलन करणाऱ्या समर्थनासाठी आपण जमलेलो आहोत. तर साहेब, आम्हाला सांगा, आता हे आंदोलन आपण जे शांततेमध्ये रॅली काढणार आहोत त्याची पुढे स्वरूप कसं असेल? पुढील स्वरूप म्हणजे खऱ्या अर्थानं आमचा हा जो लढा आहे हा कोणत्याही धर्माविरुद्ध आमचा लढा नाही आहे. हा लढा आमच्या अस्तित्वाचा आहे आणि आम्ही तो आमच्या अस्तित्वासाठी लढतोय. कारण की बौद्धोत्तरांपासून जी काही इतरांची प्रार्थना स्थळे आहेत ती त्यांच्या ताब्यात आहेत. मग ते चर्च असो, मस्जिद असो किंवा इतर कोणतेही प्रार्थना स्थळ ते त्या धर्मांच्या ताब्यात आहेत. परंतु महाबोधी विहार हे खऱ्या अर्थानं बौद्धांचं आहे आणि पुरातत्व खात्याने देखील त्याला तशी परवानगी दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. तरी देखील हे बौद्ध विहार आज बौद्धांच्या ताब्यात नाही. आणि तसं पाहता आजच्या हा शांतता रॅलीनंतर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो रमेशवाडी येथील पुतळा आहे, या पुतळ्यासमोर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या शाखेच्या वतीने, या संस्थेच्या वतीने संपूर्ण शहरातील वार्ड शाखा, सामाजिक संस्था यांच्या वतीनं त्या ठिकाणी एक धरणे आंदोलन होणार आहे पुढील 8 दिवस. आणि त्यानंतर जे काही वर्तमान परिस्थिती असेल की प्रशासनाने दिलेला रिस्पॉन्स असेल त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा गेलेली असेल. आज जरी आम्ही म्हणत असू की आज आम्ही येऊ शांतीने, पण पुन्हा क्रांतीने देखील येण्याची आमची तयारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण त्या उद्देशाकडे बघत आहोत. तरी आम्हाला असं वाटतं की बिहार प्रशासनासोबतच भारत सरकार देखील याकडे चांगल्या हेतू दृष्टिकोन होईल. कारण त्या ठिकाणी बोधगया मंदिर कायदा जो आहे 1950चा तो हा पूर्णपणे संविधान अनुच्छेद 13च्या पूर्णपणे विरुद्ध आहे आणि लवकरच प्रशासन याच्यावरती कारवाई करेल आणि ते विहार महाबोधी विहार आहे बौद्धांच्या ताब्यात. खरोखर आपले जे अजूनपर्यंत आपण बघत असो हिंदूची मंदिर हिंदी ताब्यामध्ये आहेत, मुस्लिम जे मस्जिद त्याच्या मुसलमान ताब्यात आहे, ख्रिश्चन चर्च ख्रिश्चन ताब्यामध्ये आहे. तर आमचं यांच्या असं म्हणणं आहे की आमचे कोणत्याही धर्माच्या विरुद्ध आंदोलन नाही आहे, तर फक्त आमचं जे महाबोधी विहार आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात मिळावं हीच आमची इच्छा आहे. तसं म्हणायला गेला बदलापूर ही क्रांतीभूमी आहे. कारण बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मावळे इथे घोडे बदलत. तसे इथे बाबासाहेबांनी सुद्धा 1927 मध्ये शिवाजी महाराज जयंती सुद्धा साजरी केलेली आहे. ही क्रांतीभूमी आहे आणि मला वाटतं अशी आशा आहे की लवकरच सरकार याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी विहार मिळेल अशी आपण सर्वांनी आशा बाळगूया आणि त्याप्रमाणे आपण पुढे काम करूया. जय भीम नमोबुद्धाय. धम्मगुरू आपले भंतेजी धम्मपाल, आज आपण त्याच्या कारणाचे महाबोधी बुद्धविहार मुक्त आंदोलनासाठी जमलेलो आहोत आणि यांचा आपण थोडक्यात भंतेजींचा आपण मनोगत घेऊया. भंतेजी, आज आपण जमलेले महाबोधी बुद्धविहार याच्यासाठी तर तुम्ही थोडक्यामध्ये आम्हाला जरा माहिती द्या. खऱ्या अर्थानं हा जो लढा आहे हा लढा अगोदरच सुरू होणार होता भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून. 1891ला बाबासाहेबांचा जन्म होणार त्या काळात बनते अनागारी धम्मपाल यांनी हा लढा सुरू केला होता आणि 1891 ते आजपर्यंत तो लढा चालू आहे. त्यानंतर 1949ला एक कायदा तयार झाला
आणि तो कायदा म्हणजे फक्त हिंदू आणि बौद्ध या दोघांची मिळून त्या तिथे असेल अशी कमिटी त्यांनी तयार केली की जे ब्राह्मण समाजाचे जे लोक आहे त्यांना 5 ठेवले आणि बौद्ध समाजाचे अगोदर 3 होते नंतर 4 केले. या परिस्थितीने कसं आहे की ते लोक तिथे त्यांची मेजॉरिटी जास्त असल्यामुळे ते आपलं अस्तित्व आपलं जे नेहमीच आहे ते वापर करताय. जर आपण एखाद्या विहारात मंदिरात गेलो तिथे विचारलं हे मंदिर कोणाचं आहे तर म्हणे हिंदूंचं. मग इथे कोण काम करतं तर म्हणे भट. त्याच्यानंतर मुसलमान लोक काझी लोक त्यांचे काम करतात. चर्च मध्ये गेलं तर ख्रिश्चन पादरी त्यांचं काम करतो. म्हणजे ज्याच्या त्याच्या विहारामध्ये जो तो जे काही कार्य करतो तो त्याच समाजाचा त्याच धर्माचा असतो. परंतु इथे काय आहे इथे फक्त बौद्धचं विहार असून जे सम्राट अशोकांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये सर्व अस्तित्व बुद्धाचं असून सुद्धा बौद्धांच्या हे ताब्यात नाहीये. आणि ही लढाई भिक्खू संघांनी अस्तित्वाची लढाई सुरुवात केली आहे आणि या लढाईला सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी जी आम्हाला साथ देणं लावली त्या साथ करता मी सर्व बौद्ध उपासकांचं बौद्ध उपासिकांचं सर्वांचं बौद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने त्यांचं मंगल हो हीच मनोकामना व्यक्त करतो. आपल्या आता भंतेजीचं आपण मनोगत ऐकलेलं आहे. भंतेजीने खूप चांगलं छान परिणाम आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा महाबोधी बुधवार मुक्ती आंदोलन करण्यासाठी आतापासून नाही भरपूर वर्षापासून आंदोलन चालू आहे. तर आता आपल्याला वंदामी भंतेजी तुम्ही आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलंय. तर आता पुढील तुम्ही आमच्यासोबत रॅलीसोबत या. हो सर नक्की नक्की. वंदामी भंतेजी काही प्रथम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथं बौद्ध धर्माचा आणि प्रचार प्रसार तुम्ही चांगला करत असताल कारण भारतीय बौद्ध धर्माचे आद्य शिक्षिका आहेत. तर आज आपण जे रॅली काढतो शांततेने त्या रॅलीचा तुम्ही आपल्या बौद्ध समाजाला भरपूर प्रमाणात सामील होणार आहेत तर तुम्ही काय बोलणार आहे? मी असंच सांगेन की आम्ही आता सगळे कार्यकर्ते निघालो आहोत या शांतीच्या बौद्धगयासाठी. तर सगळ्यांनी घरात न थांबता सगळ्यांनी बाहेर येऊन आम्हाला सहकार्य करावं यामध्ये भाग घ्यावा सगळ्यांनी. आणि आपण आपलं विहार हे मुक्त करायचंच आहे आम्हाला. आज आम्ही शांततेत म्हणजे आंदोलन करतोय पण आमच्यावरती ह्या म्हणजे हे करायची वेळ नाही आणावी यांनी. त्यामुळे बौद्ध लोकांनी सगळ्यांनीच घर सोडून बाहेर निघावं आणि आमच्या मोर्चात सामील व्हावं आंदोलनामध्ये सामील. नक्कीच इकडच्या ताईंनी घोषणा केलेली आहे की इकडचे जेवढे बौद्ध समाज बांधव आहेत भगिनी आहेत त्यांनी सुद्धा घराच्या बाहेर पडावं आणि समर्थन त्यासाठी भाग घ्यावा. जय भीम नमो बुद्धाय.
बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरांचं जय भीम नमो बुद्धाय जय संविधान. भारतीय बौद्ध महासभा अर्थात बौद्धांची मातृसंस्था या संस्थेअंतर्गत महाबोधी बुद्धिविहार मुक्ती आंदोलन म्हणून सुरू झालं होतं आणि त्या मुक्ती आंदोलन स्मरणार्थ त्यांना साथ देण्यासाठी आज महारॅली सुरू केली होती. महारॅली बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या बाजूला सुरू केली आणि आता रमेशवाडी बदलापूरमध्ये रमेशवाडी तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथे समारोप होत आहे. तसेच आपले बदलापूरचे प्रख्यात डॉक्टर विकास कांबळे MD आहेत त्यांचे आपण मनोगत ऐकूया. डॉक्टर साहेब, माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. जय भीम. आज आपला बदलापूर मधले बौद्ध उपासक आहे सर्वांनी भारत देशामध्ये कानाकोपऱ्यातून आपल्या ते महाबोधी बुद्धिविहार मुक्त करणारे आंदोलन चालू आहे. तर तुमचं मनोगत जर आम्हाला दिलं तर बरं होईल. महाबोधी बुद्ध विहार बिहार या ठिकाणचं जे बुद्ध विहार आहे ते ह्यासाठीच मुक्त करायचं आहे की कुठलंही धर्मस्थळ म्हटलं तर नैसर्गिक न्याय काय असतो की त्याच्या धर्माचे असलेले प्रमुख लोक त्यांनी त्याच्यावर त्याचं अस्तित्व असलं पाहिजे, त्यांचं सगळे अस्मिता असली पाहिजे, त्यांचं ते सगळं काही करायला पाहिजे. पण ह्या ठिकाणी ते पूर्णपणे ब्राह्मणांच्या ताब्यात आहेत. तिकडे जी ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये 5 लोक ब्राह्मण आहेत आणि 4 लोक बौद्ध आहेत, बौद्ध भिक्खू आहेत. तर ते तसं नसता ते पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे असं मला वाटतंय. हा नैसर्गिक न्याय असेल. आपले डॉक्टर विकास कांबळे यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की जे ब्राह्मण आहेत ज्या ट्रस्टीवर आदित्य घालत आहेत तर त्यांनी प्रथम बौद्ध व्हावं, बौद्धाचं भिक्षू व्हावं आणि त्याच्यानंतर त्यांनी काम करावं. तसेच आमचे आता इथे समारोप होत आहे. जय भीम, जय संविधान, जय भीम.